पटोलेजी, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आपली काय भावना आहे? खरं तर देशाचं नुकसान झालेलं आहे. एक महान अर्थतज्ञ, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी नेहमी देशाची काळजी केली, देशाच्या आर्थिक स्थितीला एक दिशा देणं, त्यांना ताकद देणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल ही धोरणं त्यांनी आखली. आज मनरेगा असेल, अन्न सुरक्षा कायदा असेल, जे सर्वसामान्य लोकांसाठी योजना कशा बनाव्यात याच्यावर विचारमंथन करून देशाला पुढे नेण्याचं एक संकल्प करणारं हे व्यक्तिमत्व. मी मेंबर ऑफ पार्लमेंट असताना मी आमच्या फायनान्स कमिटीत होतो. त्याचे सदस्य स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पण होते. मी देशाचा प्रधानमंत्री होतो म्हणून आता मला काही पार्लमेंटला ते राज्यसभेला होते, मी तिथं कशाला जावं असं नाही. प्रत्येक कमिटीला ते उपस्थित राहायचे आणि त्या ठिकाणी येऊन सरकारला आर्थिक दिशा देण्याचं काम ते करायचे आणि आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला त्यांच्यापासून मिळायच्या. आखरी ही पदं देशाच्या जनतेसाठी असतात, ही पदं स्वतःसाठी नसतात असं त्यांचं वाक्य राहायचं. त्यांची भूमिका असे महान व्यक्तिमत्व डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आज आमच्यात नाही. त्याचं दुःख तर निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना आहे, पण यांच्या गेल्यामुळे आम्ही एक रत्न आणि एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आम्ही हरपलेलो आहोत. ह्याच भावना आमच्या आहेत. पटोलेजी, आपण म्हटलं त्याप्रमाणे आपण त्यांच्यासोबत काम देखील केलेले आहेत. काही खास आठवणी त्यांच्यासोबतच्या? त्यांनी त्यांचं साधंपण आणि त्यांची काळजी देशासाठी राहायची. त्याच्यामुळे स्वतःसाठी नाही, मला देशासाठी जगायचं आहे आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय कसा मिळेल ही त्यांची भूमिका नेहमी आम्हाला भावून जायची. आणि त्याच्यामुळे शब्द अपुरे आहेत. या डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांसाठी शब्द अपुरे पडतात त्यांच्या वर्णनाला. एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे. अगदी आज एक अर्थपूर्ण आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपण हरपलेलं आहे. आज देशाचा अर्थसिंह काळाच्या पडद्याआड गेलाय.